तुम्ही तिकडे नाही येणार ना कोलार? मित्रांनो, आज 14 मे आणि 14 मे रोजी उसाटणेचा बिनजोडचा मोठा मैदान होता आणि या मैदानात एक बॅनर पडला होता. प्रत्येकाची इच्छा असते मथुर सोबत फेरा किंवा शर्यत करावी, पण आज अक्षरशः शर्यत झाली आणि त्यांच्या नशिबी आज गुलाल झाला. आज या घरचीच गाडी होती. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्जा आणि भारतला आपण दाखवूया. भारत तर तिथेच आहेत, भारतला सुद्धा दाखवूया. सर्वप्रथम दादा, तुमचं अभिनंदन. आज उसाटण्या मैदानात मोठा गुलाल घेतला, कारण या गुलालाची सर्व वाट बघत असतो आणि मैत्रीपूर्ण लढत गेली. काय बोलाल दादा? धन्यवाद पहिले शुभेच्छा दिल्याबद्दल. आज आमची ही गाडी मैत्रीपूर्णच झाली आणि त्यांचा एक बिनजोडला नाव होता बॅनर 14 मे साठी. तर एक बैल सांगून बॅनर होता, तर आम्ही नाव फिरवला त्या बॅनर वरती. आमच्या एका बैलावरती सर्जा म्हणून हा बैल आहे आणि त्या सर्जा बैलाचे मालक श्री नरेंद्र शेठ गोमारे, कोलारे, नेरळ, कर्जत. दादा, कुठेतरी मनात भीती होती का? कारण मी नाव फिरवला, कारण का समोरचा बैल एक नामांकित बैल, ज्याचे चाहते खूप आहेत आणि त्यांनी खूप नाव केलंय. 4-5 वर्ष सलग त्यांनी गाजवत आलंय आणि 4 गोंड्यावरती मला वाटतं ती शर्यत होती. कुठेतरी अशी भीती होती का शर्यत वगैरे? का विश्वास होता आपला सर्जा आणि भारतवर आपला? नक्कीच आम्हाला आमच्या बैलांवरती देखील विश्वास होता आणि ती गाडी सुद्धा एक सलग 3 वर्ष बिनजोड खेळणारा मथुर आहे. राहुल दादा पाटील यांचा बैल येतो आणि त्यांनी देखील शर्यती क्षेत्रामध्ये खूप नाव केलं आणि आमची एक इच्छा होती का एक मोठी शर्यत करावी राहुल दादांसोबत, आणि ती शर्यत आज साकार झाली आणि आम्ही विजयी झालो त्या गाडीमध्ये. तुम्ही असं स्वप्नात सुद्धा ठरवलं होतं की एक दिवशी भारत आणि सर्जा मथुराच्या विरोधात शर्यत होईल आणि आपला गुलाल होईल, किंवा असं ठरवलं होतं का? कसं काय ठरलं? म्हणजे नाही, ठरवलं होतं म्हणजे अशीच आमची पोरांची देखील इच्छा होती आपण एक बिनजोडची शर्यत खेळू मोठी. तर राहुल दादांचं देखील नाव होता बिनजोडला, तर आम्ही त्या नावावरती आम्ही नाव दिलं आणि एक मैत्रीपूर्ण आम्ही अशी शर्यत केली राहुल दादांशी. आणि राहुल दादांशी आणि आमचे मालक आहेत त्यांचं चांगले संबंध आहेत आणि ही शर्यत ही आमची मैत्रीपूर्णच झाली. दादा, खरं म्हणायला गेलं ना, बैलगाडा क्षेत्र हा असा क्षेत्र आहे ना, जोपर्यंत आपण कोणती मोठी शर्यत खेळत नाही ना, तोपर्यंत आपला बैल अंधारातच असतो, उजेडात येत नाही. आणि ते अशी कमीच धमक असते प्रत्येक लोकांमध्ये, ती हिंमत कमी असते की मोठ्या बैलासोबत शर्यत करायची. तुमचं नियोजन कोण करतो आणि कसं काय हे नियोजन झालं? आमचं नियोजन सांगायला गेलं तर आमचा ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर तुम्ही बघू शकता. प्रवीण ड्रायव्हर सांगू शकतो कोणाकोणाचे कसे कसे नियोजन असतात. आणि प्रवीण ड्रायव्हर एक आमचा फिक्स ड्रायव्हर आहे. प्रवीण ड्रायव्हर जे बोलेल ते आम्ही आमच्या मैदानात जातो, गाडी हाकलतो. तर आता आपण प्रवीण दादांशी बोलू. दादा, तुम्हाला पहिला प्रश्न असा असणार आहे की जेव्हा समोरचा बैल एकदम बलवंत असेल आणि तो आतापर्यंत एकही शर्यत म्हणजे मोठमोठ्या शर्यती जिंकत आला आणि महाराष्ट्रभर गाजलेला बैल आहे, त्याच्या विरोधात आपण आपल्या बैलाला हकलणं मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपल्या मालकासाठी, आपल्या गावासाठी जिंकून यायचं आहे. काय मनात धादू होतं जेव्हा सुट्टीवरनं बैल सुटला आणि सूत कापून आला, असा फटकेस आहे? मला वाटतं अर्ध्या अंतराने गाडी झाली. काय बोलाल? काय आता चांगली सुट्टी तर चांगलीच झाली. थोडीशी गाडी आमची हल्ली होती खाली, तासावरती थोडीशी चालत होता बैल भारत. त्यानंतर त्याला थोडंसं हे केलं, कव्हर केलं. नंतर त्यांनी बरोबर मग आस्ते आस्ते कापीत घेतला रस्ता. काय नाही, तो नंतर सुतावरती तर चांगलाच पळतो आणि आतमध्ये सर्जा पळतो, आतून तर चांगलाच पडतो, गाडी वगैरे चांगली ओढतो, आतमधून गाडी तुटून नाही देत. आज काय कान मंत्र दिलं होतं सर्जा आणि भारतच्या कानामध्ये की बाबा आज इज्जत राखायची, आज मोठी गाडी आहे आणि मैत्रीपूर्ण लढत आहे, पण ही जिंकावी आपल्या नावासाठी? असं काय नव्हतं कान मंत्र दिलं, कारण राहुल दादांचा एक बैल नामांकितच बैल आहे ना, तो नंदी म्हणजे तो एक आपलाच नंदी आहे. आणि एक आमची एक इच्छा होती का चांगला एक मोठ्या बैलामध्ये एक आपली शर्यत झाली तर आपला बैल काहीतरी नाव रूपाला येतील, ते एक आम्ही एक मैत्रीपूर्व शर्यत केली. दादा, एक मोठी कमेंट्स करतो मी. भरपूर जणांची अशी समज होती की राहुल दादा जेव्हा शर्यती होतात हारल्यानंतर त्यांना हार पच्ची नाही होत, पण आता तुम्ही तो काल बदलला. आता जो हा काल बघता, राहुल दादा खूप सारे शर्यती जिंकल्यात सुद्धा आणि हारल्यात सुद्धा, पण संयमीने खेळले, राग रुसवा न करता, जीत तर जीत, हार तर हार पचावली. काय बोला राहुल दादा बद्दल 2 शब्द? आमचं दादांचं पण मित्र आहेत ते, आणि हार पचवायची एक त्यांच्यामध्ये एक मोठी धमक आहे. कारण ते ना, आता आमची गाडी जिंकल्यानंतर ते स्वतः आम्हाला हात वगैरे मिळवायला, आम्ही त्यांना हात वगैरे मिळवायला गेलो. काय नाही, असं होतच राहतं शर्यती क्षेत्रामध्ये. बरं झालं दादा तुम्ही सांगितलं, मीच ते बोलणार होतो, कारण मी मैदानात दादा आले होते का तुमच्याकडे जेव्हा अभिनंदन करण्यासाठी? हो, 100% आले होते. दादांना हात वगैरे मिळवले आणि दादांनी त्यांना हात वगैरे मिळवले. काय रागरुस नाही, शर्यती मैत्रीपूर्वक झाली. दादा, सर्जा आणि भारतची आधीची कारकिर्दी काय आणि कुठून खरेदी केला का घरच्याच गाईचा आहे, कसं आहे? फलटणवरून खरेदी केले दोन्ही बैल. आमच्या वरती दादांचे मित्र आहेत,
त्यांनी दादांना बैल दिले ते 2 आणि चांगले लागले दोन्ही पण. दावणीला 12 बैल आहेत टोटल, पण दोन्ही दुसरे चांगले लागलेत आणि अजून परत या गाडीने कधीच कोणत्या मैदानामध्ये मार नाही खाल्ला. दादा बहुतेक जणांचं कसं असतं, जेव्हा मोठा बैल समोर असतो तेव्हा आपला घरचा एक बैल असतो आणि बाहेरचा बैल चांगला पण धरला जातो, पण तुम्ही कसं काय ठरवलं की घरचा साजच आज धावणार? कसं काय विश्वास होता त्यांच्यावरती? मला भरपूर जणांचे कॉल आले का सर्जाला पायरा कोण असणार आहे काय असं तसं, भरपूर म्हणजे भरपूर. मी पण त्यांना काय सांगितलं नाही. बोललो नंतर आमच्या मनातच होतं का आमची घरचीच गाडी पाळणार आहे, मी मनातच ठेवून दिलं. आणि भरपूर जणांनी मला ग्रुपवरती ट्रोल केलं का तुला उद्या ड्रायव्हर बसवणार नाहीत. तर दादांचा माझ्यावरती विश्वास असल्यानंतर दादांनी मला चांगला विश्वास या करताना मला ड्रायव्हर बसवतातच ते, आणि यापुढे मी कंटिन्यू त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर असणारच आहे. दादा पोल जर आपण हे लावलं ना, पोल लावलं ना जर एक बॅनर वरती की सर्जा आणि आज मथुरचा बॅनर पडला, तर पोल मध्ये नक्कीच मथुरला जास्त आला असतं की मथुर जिंकेल आणि सर्जा नाही जिंकणार. पण अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली या 2 नंदीनी, काय बोलाल? आता तो बैल कसा 3 वर्ष सलग बिनजोडचा बादशाह मानला जातोय, मग तो बैल थोडा चर्चेतच असणार आहे. आणि आमचा बैल आता या वर्षी चांगला चर्चेत होता, पण एवढा पण नव्हता का मथुर बरोबर शर्यत करू आम्ही. पण एक आमचा एक चांगला आता जाता एक पावसाळ्याचा दिवस आलता, बोललो एक मैत्रीपूर्वक एक दादांना पण मी बोललो होतो का बघा राहुल दादांचा बॅनर सुटल्यानंतर आपण एक राहुल दादांना कॉल करूया. राहुल दादा बोलले आपण एक मैत्रीपूर्वक शर्यत करू, आणि शर्यत पण मैत्रीपूर्वक मस्त झाली आज, मजा वाटली. आणि नक्कीच बैल जितका चालक महत्वाचा असतो तिथं बैलगाडा चालक सुद्धा महत्वाचा असतो. मला वाटतं तुमच्या बाजूला त्यांनी ते सुद्धा ही गाडी हाकलतात. त्यांचं नाव काय? भरत बारशी. बरं, तुम्ही ही गाडी कधी एकत्र सोबत हाकलली आहे का? नाही. नाही. मग काय बोलाल, म्हणजे आता मी तुम्हाला प्रश्न करतो की सर्जा आणि भारत आता यांनी उंच भरारी घेतलेली आहे, तर ही उंच भरारी तशीच कायम ठेवणार आहात का मग पुन्हा आपण कायम असेच गाडी पळणार आणि पैऱ्यामध्ये कोणत्या पळणार नाही, गाडी हीच पळणार आहे. मग आता मोठ्या मोठ्या शर्यती आपल्याला पाहायला भेटतील का? जसे आता मथुर सोबत तुम्ही हिंमत नक्की केली, भेटणार. असे खूप नामांकित बैल आहेत. नक्की भेटणार, गाडी हीच पळणार. मीच पळणार. दादा तुम्ही बोला, नाही बोलणार त्याला. काय बोलाल आज सर्जा आणि भारतने जे नाव, दादा आज सर्जा आणि भारतने तुम्ही हिंमत दाखवून ही शर्यतचं नियोजन केलं, तुम्ही नाव फिरवला, आणि हीच उंच भरारी आता कायम राहणार आहे की कसं काय? कायम राहील. मला 36 शतकामध्ये मी आज 2 वर्ष झाली आलेलो आहे, आणि याच्या पुढे पण असंच खेळ चालू राहील आणि गुलाल घेत राहू. नक्कीच दादा. तुम्ही जेव्हा घरातून निघाल्यानंतर शर्तीला बैल निघाला तेव्हा मनात काय होतं, शंका काय होती? मनात काय ना, मला माहिती होतं माझी जोडी गुलाल घेऊन देईल, कारण की माझ्या सर्जेच्या बैलावरती जेवढी गाडी असेल तेवढा तो गाडी बघून पळतो. नक्कीच. आणि मला माहिती गुलाल भेटेलच. अच्छा, जाता जाता तुम्ही राहुल दादाबद्दल 2 शब्द बोला. राहुल दादा हे आमच्या घरातलं व्यक्ती आहे आणि त्यांचं खूप मैत्रीपूर्वक संबंध आहेत आमचे. आणि आमचे मंगेश शेटदुले हे माझे नगरसेवक बादलापूर, यांचे पण खूप जवळचे संबंध आहेत. त्यांच्यापासूनच आमचे संबंध त्यांच्याशी जुळले आहेत, आणि तिथून मैत्रीपूर्वक. आणि आम्ही मथुर बरोबर पैऱ्यामध्ये थोड्या दिवसामध्ये पैऱ्यामध्ये दिसेल. दादा सर्जा आणि भारत कुठल्या गावचा? कोलारे. कोलारे. आज कसा आनंद असणार आहे? खूप आनंद आलाय, गावाला पण आनंद आलाय. गावातली सर्व मुलं आलेली आहेत, त्यांना पण आज गावाला अभिमान वाटला का आपलं कुठेतरी शर्यत क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं नाव कुठेतरी उंचावरती जातं. दादा जेव्हा आपण बैल दावणीला आपण पाळतो, आता तुम्ही बोलतो आमच्या दावणीला 1 ने 12 बैल आहेत. आता घरच्या माणसानं ते पॉसिबल नसतात, त्यामागे मित्रांची साथ, घरच्यांची साथ हवी लागते. कधी कधी काय असतो, आपण गाई ढोरं पाळतात, आपली आई आपले बाबा, अरे काय नादी लागलाय, अरे काय तू यांच्या पाठी लागलाय, कामधंदा पण करा, अशी पण बोलणारी असतात. तर काय मेसेज द्याल तुम्ही? काय वडिलांचा आणि आईचा खूप पाठिंबा आहे. तुम्ही ना जेवढं तुम्हाला तुमच्या आम्ही मेहनतीने खूप मेहनत करतो. माझा बारका भाऊ तर त्याच्या या गुलालाचं कारण माझा बारका भाऊ आहे. माझा बारका भाऊचं नाव तुषार गोमारे आहे, आणि तोच सगळं नियोजन करतो. हरेश दादा गायकवाड असत, राजू दादा बारशी, भरत बारशी, सचिन पाटील, परत गावातले मित्र. आणि त्याच्यापेक्षा सर्व बैलांचं जे काम बघतो तो यज्ञेश शिंगटे. आज त्या मुलाला खूप ट्रोल केला, तो नवीला नापास होईल, हे करेल. त्यांनी करून दाखवलं, का पास पण होऊन दाखवला, आणि त्याने सगळं बैलांचं संबल करून पास. आज त्याला मला त्याचा खूप अभिमान वाटतो की तो आमचा. आणि आज त्याचा उद्या 18 तारखेला त्याचा वाढदिवस आहे, आणि तो वाढदिवसानिमित्त गुलाल सुद्धा भेटलेला आहे. दादा माझ्या नंदीने त्यांना गुलाल पण दिलेला आहे, त्याच्या वाढदिवसाची गिफ्ट पण त्याला दिलेली. नक्कीच त्याला वाढदिवसाच्या ढेर सारे शुभेच्छा. आणि दादा हे बघा, तो अभ्यास करून पुढे आला का, त्याला बैलगाड्याचा पण नाक टिकवायचा आहे म्हणून तो अभ्यास करून पुढे आला. त्याला माहिती होतं
जर मी फेल झालो की मला हा नाद टिकवता नाही येईल, म्हणून तो नाद हा दोन्ही सांभाळून हे प्रेम असतो. आजकाल बघा या बैलगाडा क्षेत्रामध्ये पुरुषाच्या पाठोपाठ महिला सुद्धा सहभागी होतात शर्यती बघण्यासाठी. आणि त्यांच्या आता काही इंस्टाग्राम रील्स वाले असतात, महिला आवर्जून बैलांचे रील्स काढतात. काय बोला त्याच्याबद्दल? इतकं टोकावरती आपलं बैलगाडा क्षेत्र पोहोचलेलं आहे. खूप आता हे 2-3 वर्ष झाली खूप नावाला आलेलं आहे. बिनजोड क्षेत्र तर खूप नावाला आलेलं आहे. धन्यवाद दादा, शुभेच्छा तुम्हाला. सर्जा आणि भारत असाच नाव करत राहील पुढे आणि अशाच मोठमोठ्या शर्यती पाहायला भेटेल. सो आता आपण जाऊया भारत बैलाकडे. कसा दिसतोय तो भारत बैल सुद्धा दाखवूया आपण. बघा भारत, आज भारत आणि सर्जाने विजयाचा गुलाल घेतला. आणि पाहू शकता इथं सायकल सुद्धा आलेली आहे. मित्रांनो, आज जो गुलाल झालेला आहे आणि जो समर्पित करणारे आज यज्ञेश यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्यासाठी हा गुलाल महत्वाचा आहे. काय बोलाल? आज घरच्या गाडीने आपल्या सर्जाने भारतने गुलाल घेतला आणि तुला मोठा वाढदिवसाचा गिफ्ट दिला. स्वप्न होता आपला पण मोठा केला ना बिनजोडचा ना. एकतर घरची गाडी आहे ना, मोठा स्वप्न पूर्ण आला. नक्कीच तुझा सुद्धा आवडता मथुर असेल. 100%. आणि आज मथुर सारख्या बैलाला म्हणजे मागे टाकून आपला जोडी विजयाचा गुलाल घेतला. कसा वाटतं? वैयक्तिक मी पण मथुरचा फॅन आहे ना. आमची तर पण मथुर बैलांची नाव आहेत. नक्कीच म्हणजे प्रेम बोलतात त्याला. आपल्या बैलां म्हणजे नावं, आपली जी चाहत्याची जोडी असते, आपल्या मनात जी जोडी असते, त्या बैलाची नावं आपल्या बैलांना देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. काय बोलेल 2 शब्द राहुल दादांबद्दल? कारण राहुल दादा बोलले ना, छोट्या मुलांना कधीच नाराज करत नाही. जेव्हा फोटो काढण्यासाठी आले त्यांना पहिला प्राधान्य दिलं जातं. दिलदार मनाचे राजा माणूस राहुलदादा पाटील. नक्कीच. आणि तू आता नाद तर टिकवतोयस आणि अभ्यासामध्ये पण हुशार आहेस असं दादाकडनं ऐकलं. काय बोलशील? याच्या पुढे तुझं काय स्वप्न असणार आहे? काय नाही, स्वप्न तर सगळं पूर्ण आलं. का बिनजोडची मोठी शर्यत केल्याची होती ते स्वप्न आज पूर्ण आलं. धन्यवाद.